नाही आहे. उलटा पण उतरतोय हा माणूस. पाटील बघा कसं होतं. आपण पण असं झालो दोन हात टेकत टेकत अशी. पाण्याचा टाके आहे थोडंफार पाणी आता. अरे एक नंबर आहे. इकडे बघा गुफा आहे अशी. हा ना पाण्याचा टाका पाहायला भेटतो. इकडे एक आहे इकडे एक आहे, दोन आहेत. मळंगगडावरती चोरवाट आपल्याला पाहायला भेटते. जाऊया आपण चोरवाटेने. येतोय खाली पण चोरवाटे जिथे उभे होते बघा मस्त छान वाटते असं. आणि खाली बघा ना भयानक अशी दरी आहे ही मोठी. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आम्ही चालू आहे मलंगगड पाहण्यासाठी. आपल्याबरोबर आरू पण आहे, बायको पण आहे माझी, आणि पुढे आपले आरूचे मम्मी पप्पा आहेत ना. मम्मी चला ठीक आहे, आपण आलो आहे इथे. बघा कल्याणवरून येणारी ही आपल्याला एस टी पाहायला भेटते, टॅक्सी पण भेटते, रिक्षा भेटते. आणि आपल्याला इथून पुढे आपल्याला प्रवास चालू करायचा आहे. बघा पुढे आपल्याला डोंगर छान असा मलंगगडचा पाहायला भेटते. दर्गा पण पुढे आहे वरती. सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत आणि ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला मंडळी आपल्या इथून प्रवासाला सुरुवात करत आहोत. मंडळी आपण आलेलो आहोत मलंगगडच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आहे. पर एका तासाचे काहीतरी 20 रुपये आहेत पार्किंग 2 व्हीलरचे. त्याबरोबर कोण कोण आहेत बघा, आरू पण आहे. किती पार्किंगच्या चार्ज लुटालुट आहे तिथे रे? भरपूर घेतात पैसे. 20 रुपये याच्या वर गेले तर हा तासाला 20 रुपये. तासाला 20 रुपये. जर वर वाढत गेले की वाढत जातात ते. 2 व्हीलरची पार्किंग आहे ती 20 रुपये. जर आपल्याला 2 तासाच्या वरती आपण गेलो तर मग तो रेट वाढत जातो. तर ते 2 तास झाले 3 तास झाले तर असे मग तासामागे 20 रुपये असतात. आणि 4 व्हीलरची ती 50 रुपये. ती पण 2 तासाच्या पुढे गेली मग ते वाढत जातात असे. तर आपल्याला वरती 3-4 तास लागतातच वरती असे. शंकर भगवानांची छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. मस्त छान अशी एंट्री केल्यानंतर आपल्याला सीन पाहायला भेटते. हे बघा सीन मस्त छान असं आपल्याला पाहायला भेटतो. इकडे शेतकरी भाऊ शेती लावत आहेत इकडे. आणि कोळी लोक आहेत, मच्छी बिच्छी घेऊन जातात. थांब एक मिनिट. हां आरू इकडे फोटो काढते. हा आरूचं शूट चाललं इकडे. वा मस्त. हा एक नंबर. बघ कशी लगेच फोटो काढायला आली आहे. सूर्यास्त चांगलं छान झालेलं आहे. बोटीमध्ये माणसं कोणतरी असते मस्त छान वाजता. हा देखावायला भारी वाटते बघा. तिकीट काउंटरचे आपण आलो आहोत. मॉर्निंगचं टायमिंग 7 ते संध्याकाळी 8 इव्हिनिंगपर्यंत. असं फुल माणसांची तिकीट आहे ती 150 रुपये आणि हाफची तिकीट आहे ते 75 रुपये आहे. आणि इकडे दिले 12 ते 75 वर्षापर्यंत 150 रुपये. 3 ते 12 वर्षापर्यंत 75 रुपये. 75 वर्षापुढील तेव्हा मग व्यक्तीची तिकीट आहे 75 रुपये फक्त. स्कॅनर पण अवेलेबल आहे ते. वा मस्त रोपवे पुढे पाहायला भेटते. टी व्हीमध्ये 2 क्रॉसिंग होत आहेत. चला रोपवे पुन्हा एकदा निघालेले आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग. खतरनाक वाटते. एकदम स्लो काय केलं बनवले भारी एक नंबर. येऊ द्या पुढे येऊ द्या. एक चाक मोठा एक चाक छोटा आहे. पाठीवा ड्रायव्हर दिसले. ड्रायव्हरची कॅबिन. तो एक्झिट तिकडे. चला रोपवे चालू झालेला आहे मस्त छान असा. अरे हाय. अरे वा खुश आहे. अरे खुश. विंडो सीट भेटली भाई. विंडो सीट प्रश्नच वेगळा आहे. निसर्ग पाच चालले आपण. इकडे वस्ती पण आहे ना. लोक घर आहेत ना. घर आहे तिकडे. आली गेली दुसरी ट्रेन गेली. चला फायनली मंडळी पोचलेलो होतो आपण वरती माथ्यावरती. 7 ते 8 मिनटाचा प्रवास करून.
चाललेत पालखीमधून. चला आपण आता पुन्हा एकदा पायऱ्यात स्टेप चढायला सुरुवात केलेली आहे. मलंगड जाण्याचा रस्ता आपल्याला पाहायला भेटेल इकडे. रुपेकर ग्रामपंचायत. हा मेंटेनसाठी घेतात. ओके. 5 रुपये सगळ्यांकडनं घेतात. बोला तुम्हाला काय आणखी काय बोलायचं. काय बोलायचं नाही. ग्रामपंचायत. ही ग्रामपंचायत 80 सालापासून घेते. आज ओके ओके ओके. बोला. 5-5 रुपये कर असा आकारला जातो. त्याच्यानंतर मग प्रवास पुढे आपला हा दुसरा. चल पुढे काही नाही. अजून पुढे काय नाही का? पुढे आता कसं काय कसं जायचं पुढे आता काय म्हणजे सरळ रस्ताच आहे. श्री भीमाशंकर मंदिर जाण्याचा मार्ग. चला कडा कसा वाटते बघा ना. खतरनाक. पायवाट जरा खराब आहे थोडी. चांगली पाहिजे होती पायवाट. जवळ आलो. कड्याजवळ आलो. हे बघा ना कडा कसला वाटते. खतरनाक. शंकर भगवानजीचं मंदिर छान असं पिंड बघायला भेटते. हे परोठा असतं मैद्याचा, हे रव्याचा हलवा, गोड आहे, हे नमकीन आहे गोड. शिरा आहे म्हणजे हा शिरा आणि हा शिरापुरी. शिरापुरी. ओके दोन्ही मिक्स खाऊ शकतो. याची किती प्राइस किती आहे एकाची? वजनची आहे, पाव वजनावर. 60 रुपयाला. शिरापुरी ही पण गोड आहे का काय? नाही नाही गोड आहे. हे नाही. परोठा. लय भारी. आपला रोटी भाजी कसं लागतं? हां 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 हां. हाजी मलंगचे इथे आपण आल्याच्या तर आपल्याला दर्गा पाहायला भेटतो छान असं. हाजी अब्दुल रहमान मंगल शहा बाबांचं आपल्याला इथे मस्जिद पाहायला भेटते छान अशी. आता आपण चाललोय दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तिकडे स्टेज नाही जायचं आपल्याला. मस्जिद आपण दर्शन घेतल्याच्यानंतर डायरेक्टली इथून राईट मारायचं आपल्याला. हा बा इथून इकडून ॲरोज. हे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग. थोडा रस्ता थोडा अवघड आहे थोडंसं. पायऱ्या जरा खतरनाक आहेत पण. वाव समोरचा व्ह्यू एक नंबर आपल्याला व्ह्यू भेटला आता. पावसाळ्याचा वारा छान असा मस्त. पहिल्या स्टेपवरती पण पोहोचलो आपण. कसला वारा आहे तो एक नंबर वाटतं. सीन पूर्ण असा ना सीन दिसतो ना व्ह्यू वगैरे. खतरनाक वाटतंय. छान गुरं आपल्याला छान पाहायला भेटत. गवत खात आहेत. पावसाळ्यामधला हिरवा गार गवत. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पाऊस वाजे धडाधूम, धावता धावता ठोका धूम, धावता धावता गाठले घर. परे पावसा दिवसभर, परे पावसा चिरून चिरून, आईच्या खुशीत बसलो दरण. आरू पडेल म्हणून बघा दोघींनी पकडले आरूला. रस्ता जरा अवघड आहे. आलोय आता आम्ही जवळ मंदिराजवळ आलोय आम्ही आता. आलेत लोक पण आलेत. ये 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 लोक. अवघड आहे रस्ता बघा थोडंसं. पावसाळ्यामधून तर थोडं अवघड पडेल. आता थोडा पाऊस नाही ना चालायला तर जमतोय. पाऊस नाही तर पाऊस असेल तर पाण्यामधून जमणार पण नाही चालायला एवढ्या. श्री गुरुदेव दत्त मंदिर. चला मंदिरात जाऊया आतमध्ये. लोक राहतात इकडे. हे बघा मंदिर पूर्ण झाडं आतमध्ये. दत्तगुरु. आमच्या आरूला अभ्यास चांगला आहे वगैरे. पोएम पण चांगला आहे म्हणजे तिला बोलायला. स्कूलला गेल्या तरी पहिलीला. मनापासून काहीतरी देवाकडे मागते. थोडं आपट असं थोडंसं. हां 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 वा ना. माझ्या या दारातून कोण कोण येतं आणि कोण मामा येतो आणि मामी येते. घर घर खाऊ देऊन जाते. काका येते काकी येते.
गोल गोल बावली देऊन जाते. दारातून कणकण येत आणि कणकण येत. दादा येतो आणि वहिनी येते. चणे फुटाणे देऊन जाते. बाबा येतात, आई येते. गोल गोल बावली देऊन जाते. मगाशी पब्लिक काही नव्हतं, आता बघा पब्लिक किती वाढलं इकडे. आम्ही मंदिरातून पाय पडतो येतो सर. खूप पब्लिक आला इकडे. पब्लिक आलाय बघा इकडे. मस्त स्पॉट. मलंगडला जाण्याची वाट बघा कसली आहे. एक माणूस जाईल तेवढा असं वाट आहे इकडे. आणि ह्या साईडला दरी आहे पूर्ण. आपण चाललोय वरती. या साईडला तर काहीच नाही बघा. असं हे बघ, सपोर्ट काय नाही. असं मातीमध्ये पाय ठेवायचे चांगले स्टेप. अशी मारत मारत दगडामधून पाय पण स्लिप होऊ शकतो. उतरताना फाटणार आहे, जाम फाटेल. चढतेली का फाटेल. हे बघ, हा तर खतरनाक सीन आहे. हे बघा, म्हणजे पाय बी स्लिप झाला ना डायरेक्ट खाली राईट साईडला. सोसाट्याचा वारा. स्टेप लय बेकार आहे. काय पायात गोळ्या आले? थाईज मारल्यासारखे वाटले का? सॅटर्डे वाटतोय आज. हा सॅटर्डे वाटतोय, थाईज मारण्याचा दिवस. हा ना, पाय हलत असतील ना असे खालती येतील. लय भारी. स्टेप कुठली भारी आहे? स्टेप सर्वात कुठे भारी आहे? वरतीच आहे का फक्त? त्याच्यावरती आहे, पण त्याला मग पूर्ण रॅपलिंग वगैरे नाही ते नको. आम्ही जाऊ का? हॅलो वरती. हे आले चालेत ते आता टेकत चाललेत. आपण पण चाललोय पुढे. आता आपली कसरत चालू झाली. हे हात एक एक टेकत लावत लावत जायचे. जाम दमायला होतं. स्टेप बघा ना अशी 80 ते 70 अशी 70 ते 80 डिग्रीच असे. जसं जसं जवळ येते ना उत्सुकता अजून वाढते. अशी जाम जबरदस्त वाटते बघा. वरून येत आहेत आपण चाललोय धापा टाकत टाकत. हा कसं वाटतंय? किती लांब आहे अजून? भरपूर आहे अजून लांब. वरती काय बघायला आहे असं? अच्छा अच्छा ओके. ते वरती नाही जाता येणार. तिकडे जाऊन आला तुम्ही? तो झेंडा दिसतो तिकडे पण जाऊन आलेला? जायला काय नाही. तो रॅपिंग त्याला यायला पाहिजे. हे पाहिजे. अवघड आहे. आणि इकडचा सीन बघा, समोरचा व्ह्यू जबर वाटते असं ना. मध्ये मध्ये पावसाचे ढग, मध्येच ऊन आहे. खतरनाक वाटते. म्हणजे आपण दम टाकत टाकत चाललोय एकदम हळूवार. अंगातून घामा निघाले पावसाचे दिवस. आणि सुलके बघा ना कसे दिसतात, जब्बर वाटतात ते. अरे बापरे, विमान बघ किती जवळून. वाव, खतरनाक. कसलाही विमान जवळून जातोय. अजून तसं जवळ येऊ ना अजून जवळ वाटेल आपल्याला विमान. तो मंडळी आता जर पाऊस आला ना तर मला उतरणे हा शक्यच होणार नाही. ते पाय बी सरतील ना असे. चिकचिकीत माती आहे ना पूर्ण अशी. काही उतरायला जमणार नाही. असं आलो जवळ आलो ते काहीतरी दिसते आपल्याला. वाघाचं काहीतरी फोटो येते. कसलं आहे ना दगड. हे दगड काय करतात आतमध्ये? झिजत चालले का दगड? हा ना, पूर्ण चिपरी चिपरी निघाले. वाव, डेंजर. हा ना, लय तुम्ही पण लेडीजनी भारी डेअरिंग केले. ओके चला. किती वाजता चालायला सुरुवात केलेली तुम्ही? अच्छा 2 वाजले असतील आता. 2:30? नाही वरती. हां हां ते रॅपिंग. हां 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 वरती असतात का कोणी? हां ना ओके. चला, हे दगड बघा कसल्यात मोठ्या मोठ्या. काय दगड. हाच खतरनाक आहे ना स्टेप. खतरनाक वाटते स्टेप. ही तर जर एक नंबर आहे. अवघडच आहे पूर्ण. दगडाला काहीच ग्रीप नाही. असं एका साईडने जायचं आहे. काहीच ग्रीप नाही. का कोपऱ्यान जायचं आहे बघा. आता पाटील कसा येतो ते बघा.
पाटील ये ग्रीप काहीच नाही एका साईडून कोपऱ्याने 2 हात लावून असे थांब जरा थांब दमलो भयानक. काय थरारक अनुभव ना. आमच्याकडे ना पाणी बॉटल नाही काय नाही. चला जायचं तर जायचं. दगड बघा पूर्ण 90 डिग्री. हे बघा पूर्ण 90 डिग्री. आता हा स्टेप आम्हाला जायचा आहे. हरिश्चंद्रगडाचे काहीतरी आठवण आली मला. पण हरिश्चंद्रगड जर अजून लय मोठे स्टेप आहेत. हे थोडेसेच आहेत. खतरनाक कशा पायऱ्या त्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत ना. एक एक पायरी सांभाळून खाली पाय. हा ना. आणि हे कसं एवढं बांधकाम केलं असेल एवढं असं एवढ्या ह्याच्यात. अवघड. सावकाश या. टाईम झाला तरी चालेल. ते त्यांच्या विचारातच असेल कशी एक पायरी खाली येते. आपण खतरनाक वाटते. चलो खतरनाक आहे ना. ओके चपल्या काय लोकांनी ना इथे काढल्यात आणि वरती असेच गेलेत. बिना चपलीचे असे गेलेत वरती. आणि खाली असं पकडायला पण नाही काय असं. कसे तर हळूहळू या. टाईम झाला तरी चालेल. लेडीज पण सरस आहेत. वाव. तुमच्याच चपल्या होत्या वाटतं या. हां दादा ट्रॅकिंग होती काय तुमची? नाही ते बोल्टिंगचं काम चालू. अच्छा ओके हां सही आहे. पण उतरतोय हा माणूस. एक ग्रीप असते हात पकडायला ते पण मस्त वाटले असते. सावकाश हो. आई बघा बघा कसं आपण पण असं झालं 2 हात टेकत अशी. अवघड आहे. हे लोक खाली जातात. जेव्हा अवघड आहे. उतरते भारी पडतो. उतरताना बघ त्याला भारी पडतो. कसला वाटतोय घनदाट. सह्याद्रीचा हा खोरा. पनवेल हवे. पनवेल बदलापूर पनवेल हवे. जोत्याचा अवशेष आपल्याला पाहायला भेटतो. फक्त जोताच पाहायला भेटतो इकडे. हे बघा काळा दगड. आतमध्ये वस्ती असणार अशी पहिली. हे बघा पाण्याचा टाके आहे. थोडंफार पाणी आता. अरे एक नंबर आहे. इकडे बघा गुफा आहे अशी. हा ना. हे बघा पाण्याचा टाका पाहायला भेटतो. इकडे एक आहे इकडे एक आहे. 2 आहेत. 2 पाण्याचे टाके आहेत. 10 ते 15 फूटपर्यंत. आम्हाला तिथे जायला भीती वाटते. ती तटबंदी कशी बनवली असेल एवढी. टॉयलेट बघा पायऱ्या कशा दिल्या स्टेप. आणि हा टॉयलेट आहे इथे बघा. खतरनाक वाटते. डायरेक्ट बाहेर जायला. हां तो पूर्ण बाहेर. ही जाम इकडं बेकार दरी आहे इकडे अशी. हा टॉयलेट खतरनाक. अजून पुढे काय काय पाहायला भेटतं बघूया आपण. मळंगडावरती हे मोठे मोठे दगड आहेत इकडे. हा स्टेप पुढे एक पाहायला भेटतोय. बुरुज आहे इकडे. ह्याची पण तटबंदी नाही काय. इकडे बघा उंच असा सुळका पाहायला भेटतोय. आणि ह्या साईडला पूर्ण भयानक दरी अशी. थोडे आपण प्रयत्न करूया. जास्त पण पुढे जायचं नाही. रिक्स घ्यायची नाही. एका साईडने चालू असतं दगड. आपण थोडं थांबतोय. नजर हाटी दुर्घटना घटी असं असतं ना. नजर एकाच साईडने स्ट्रेटने जायला लागतं. असं दगडाला पाणी पण आलं. असं भीती आहे. रिस्की आहे. हे बघा पाटील हे बघ
हे खतरनाक आहे. हेच फक्त थोडं पार करून आपण मग परत रिटर्न फिरायचं आहे. अटे सावकाशे, ही दरी लय खतरनाक आहे. आता काय वाटत नाही एवढं. जाने वाले जाते ही हैं. हा ना. बहुत रिस्की है. ओ माय गॉड, ते बघ ना कसं वाटते ते. पाटील हिल रही है. अगर ज्यादा डिसबैलेंस बाय चलेगा नीचे, जिंदगी से बढ़ के नहीं है. हाय यार, तू बघ ते रॅपिंग राहिलेलं आहे बघ कसं टाकलंय, त्याच्यावरून जायचंय. ते म्हणजे कसं आपल्याकडे हे असेल ना, सेफ्टी बेल्ट. हा तिकडे गेला एक. कुठे चेन वगैरह है. ही स्टेप आहे मंडळी बघा, वरती जाण्यासाठी बघा स्टेप. आपण काही जास्त वर जाणार नाही बघा. ही स्टेप इथपर्यंतच, इथून जायचं आहे वरती. आणि वरती अवघडच आहे, पूर्ण दगड ढसाळलेत ना पूर्ण असे. हे बघा जातात वरती स्टेप हे करून. ए मेरा आज मत जा यार. तो बुटच घालून गेला भाई. चला जाए उसका जूता उतार के. चला चाचा. नहीं चला, मजा आई हो. हाँ, मजा इधर से करेंगे हम लोग. नाही पण जायला दिल नाही करत. चप्पल काढून जा, जाऊ शकता. चप्पल काढून जा फक्त. ते तिथपर्यंत तो अवघड आहे. तो बघतो ते टाकले ना पाईप. भैया चढ़ने में तो ठीक है, लेकिन उतरेगा ना तो अरे चालले ते गेले पुढे. आपण का पुढे जाणार नाही जास्त. म्हणजे ही दरी बघा, इकडे बघा, एक 2 ते 3 फुटाचं अंतर आहे फक्त. आणि ह्या साईडला जबरदस्त दरी अशी. तर जसं आम्ही आलोय तसं जायचं आम्हाला इकडून. ही वाट बघा कसे. आता मेन कसरत आता आहे, फाटणार आहे आता. धडधड अशी होते ना, अशी दगडाला पकडून जायचं आहे बघा. अवघड आहे. पाटील आता येतोय बघा कसा. हे बघा अवघड बघा कसं आहे. मी आलोय कसा आणि आता पाटील बघा कसं येते. जाम डेंजर म्हणजे. मळंगडावरती चोरवाट आपल्याला पाहायला वाटते. जाऊया आपण चोरवाटेने. येतोय साले? नाही. चल ना. हे भाई बघ डायरेक्ट दरीमध्ये जाते. चढाय भारी पडेल इकडे. खतरनाक अशी चोरवाट. काय कशी अशी येत असतील आपले मावळे. शत्रू तर येऊ शकतच नाही. मध्ये थंड हवा आहे, जाम गार हवा येते. नाही एवढं काय वाटत नाही. इथूनच फक्त हे. हा आपण चोरवाटेने खाली उतरलो. कसली चोरवाट जबरदस्त आहे. चोर मित्र जाऊ नको पुढे जास्त. कसलं वाटतंय बघा ना. पूर्ण खाली उतरलोय आणि या साईडला पूर्ण दरी आहे. वा बघा चोरवाटेने आपण आलो. आणि इकडे बघा बुरुज बघा, खतरनाक रे ना. हे बघा ये आपण चोरवाटे जिथे उभे होते बघा, मस्त छान वाटतं असं. आणि खाली बघा ना भयानक अशी दरी आहे ही मोठी. कसं वाटतं सीन? लय भारी आहे ना. आपण ना चोरवाटेत गेलो होतो. खाली चोरवाट पडलं. अवघड आहे, अवघड आहे चढायला. एक ध्यान पाऊल टाकायला लागतो मोठा. अडकला आतमध्ये. आपण एकदा फायनली वरती. खाली आहे का? खूप खाली आहे थोडी. खूप खाली आहे. पण आतमध्ये काय आहे का? चोरवाट आहे फक्त दिसण्या. पॉइंट आहे पुढचा दिसतोय. मला भेटत. हा आहे मेन गेट. पाहिजे भेटत दरवाजा बाहेर मळंगडाचा असा. मस्त छान असा पाहायला वाटते. त्या आता थोडं मोडक्या अवस्थेमध्ये आहे, पण छान वाटतंय बघा. उतरत चल आपल्याबरोबर चल. पाटील गेला उतरत. मी थोडा पाठी राहिलोय, पण हळूहळू चाललोय. हे पाऊस नाही म्हणून बरं आहे. हा पाऊस आला तर. पाऊस असता ना वाट लागली असती. कडी बात इकडे महासेवी. आलो फायनली आपण मित्रांनो. ओके. असं वाटलंय मळंगडावरती आल्याच्या नंतर. चला जाऊया आपण आता काय अवघड स्टेप नाही एवढी. चला ठीक आहे. एवढा आनंद झाला. मस्त वाटलं.
मित्र जाताय वर जाताय तुम्ही? अरे वा, काय बोलतो? काय वरती काम चालू आहे का तुमचं? मग तुमच्याकडे हा ओके ओके, भारी यार. हे मंडई वर झाले तर जबरदस्त. आता वरती काय काय सांग जरा, आम्ही काय वर गेलो नाही पण वरती जरा काय काय ते सांग ना. अच्छा म्हणजे एक म्हणजे पूर्ण थंड पाणी राहतो 12 पिण्याचं पाणी पिऊ शकतो. ओके ओके ओके. संध्याकाळी आपलं मे महिन्यापर्यंत पूर्ण इथलं पाणी आटून जाते हां हां. परत मग तो इकडचं वरचं पाणी ट्रान्सफर. अच्छा ओके, इकडे येतो तो पाईपाणी येतं, पाईप दिलेलं आहे. हां हां हां. दुसरं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काय आहे वरती? ओके. आणि दुसरं काय? शिवाजी महाराजांची मूर्ती. ओके, मूर्ती आहे. वा, आम्हाला काय जायला भेटलं नाही काय नाही, पण इच्छा होती पण नाही. बघायला लय खूप ना, व्ह्यू पण लय जबरदस्त वाटत असेल. चला ठीक आहे. ओके मस्त छान. ओके, उतरण्याची थोडी स्टेप वाटत नाही एवढी. हां आता ना जसं उतरतोय खाली तसं पाय ना लटपटतात, असे हलतात पाय थोडेसे, असे पाय सावरून टाकायला लागतं ना व्यवस्थित. स्लीप होतोय का नाही भीती वाटते तशी. हां जाम उदास होते बघा, बसून बसून चालतात लोक, कारण की नंतर पाय हलतात असे उतरते वेळी. आम्हाला जाम भूक लागलेली इकडे. वडापाव 20 रुपयाला इकडे बघा. जर तुम्ही मलंगडला येत असेल तर काही नाही काहीतरी नाश्ता घेऊन इकडे मस्त छान असतं. त्याशिवाय आणि इकडे वरती तुम्ही गेलात तर मग 20 रुपये जास्त असतात असे नाश्त्याचे. आमचे वडापाव कुठला आहे तुमचा वडापाव? सिद्धिविनायक. सिद्धिविनायक स्नॅक्स कॉर्नर. सर्व प्रकारचे काय काय वडापाव, समोसा काय काय भेटते इकडे? अच्छा, खाली भजीपाव आहे, मोमोज पण आहेत, व्हेज काय मोमोज आहेत, सर्व काही गोष्टी आहे. वडापाव आहे, मक्की आहे तिकडे. आता सध्या मक्यांचा सीझन आहे. मॅगी पण आहे इकडे गरम करून, चहा कॉफी सर्व काही भेटतात इकडे. फायनली मलंगडला छान अशी आपली पॅकिंग पण छान झाली. आरू पण आली होती आपल्याला. आरू मजा केलीस ना तू? लई खूप मजा आली. आता तिला भूक लागली ना, भूक लागली वाटतं. तर फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मंडे ना, बाय बाय कर.